नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी पूजा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर भरपूर दिवसापासून ना मला कमेंट येत होत्या की ताई तुम्ही मिशोवरून भरपूर साऱ्या वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत. तर त्या सगळ्या वस्तूंच्या मला लिंक शेअर कर, त्याचबरोबर त्याची प्राईस काय आहे हे पण आमच्यासोबत तू शेअर कर म्हणून. आणि आता बऱ्याच दिवसापासून ना माझ्या मिशोवरून काही वस्तू पण आलेल्या आहेत आणि त्या मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जेव्हा जेव्हा माझी मिशोवरची वस्तू येते ना, म्हणजे पार्सल येतं ना, तर ते पार्सल ना मी माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते. म्हणजे की माझं आज हे पार्सल आलं, माझं ते पार्सल आलं. आणि भरपूर सारे पार्सल माझे आज मिशोवरून मी ऑर्डर केलेले आहेत. म्हणजेच की मी सगळे ना होम डेकोरेशनसाठीच ऑर्डर केलेले आहेत. तर काही पार्सल मी हॉलमध्ये लावलेले आहेत, काही बेडरूममध्ये लावलेले आहेत, तर काही किचनमध्ये लावलेले आहेत. तर त्याचबरोबर काही मी असे प्लांट्स पण ऑर्डर केलेले आहेत. त्याचबरोबर कुंड्या त्यासाठी ऑर्डर केलेल्या आहेत. त्याचबरोबर फ्रीजसाठी काही कंटेनर्स ऑर्डर केलेले आहेत. आणि अशा भरपूर साऱ्या डेकोरेशनसाठी मी वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत. तर बऱ्याच दिवसापासून म्हणतात की लिंक शेअर कर, लिंक शेअर कर. तर म्हटलं आता लिंक नको शेअर करायला, त्यामुळे आता डायरेक्ट याच्यावरती मी ब्लॉगच शूट करते म्हणून. तर आता मस्त असा आज मी तुमच्यासोबत मिशोवरून ऑर्डर केलेल्या पार्सलचा ब्लॉग घेऊन आली आहे. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं तर मी तुम्हाला दाखवणार आहे हे जे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ना हे. तर जेव्हा मी मिशोवरून हे माझे पार्सल आले होते ना, तेव्हा यावरती ना मी एक मिनी ब्लॉग बनवला होता. आणि त्याची मला भरपूर जणांनी लिंक मागितली, यूट्यूबला पण मागितली आणि इंस्टाग्रामला पण मागितली. तर आता हे प्लांट ना माझे आर्टिफिशियल प्लांट आहेत हे. तर हेच ना 8 आलेले आहेत. तर 8 सेटचा हा कॉम्बो आला होता. आणि प्रत्येक आर्टिफिशियल प्लांटवरती ना या कुंडीवरती वेगवेगळी इमोजी आहे, म्हणजे की स्टिकर आहेत हे इमोजीचे. तर बघू शकता मस्त आहेत, खूप छान आले होते. तर हे माझे आर्टिफिशियल प्लांट ना 8 आलेले होते. तर बघू शकता हे पूर्ण ना ग्रीनमध्ये आहेत. हे जे आर्टिफिशियल प्लांट आहेत ना हे 4, तर ते पूर्ण ग्रीनमध्ये आहेत. आणि अजून 4 आहेत. तर 8 ह्याचा कॉम्बो मी ऑर्डर केला होता. आणि ते दुसरे 4 आहेत ना ते मी पाठीमागे लावलेले आहेत. ते पण मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. आता हे पूर्ण ग्रीन आहेत आणि जे पाठीमागे आहेत ना त्यामध्ये कलर आहे. काही पिंक कलरमध्ये आहेत तर काही येलो कलरमध्ये आहेत. तर याची मला भरपूर जणांनी लिंक मागितली होती. जवळपास भरपूर मला कमेंट आल्या होत्या, यूट्यूबला पण आल्या होत्या आणि इन्स्टाला पण आल्या होत्या. तर आता याची लिंक ना मी तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्याची प्राईस वगैरे हे सगळं काही तुम्हाला भेटून जाईल. आणि मी तर म्हणेल की तुम्ही नक्कीच हे ऑर्डर करा, कारण की आपण हे ना कुठे पण ठेवू शकतो. किचनमध्ये पण ठेवू शकतो, हॉलमध्ये पण ठेवू शकतो किंवा बेडरूममध्ये पण ठेवू शकतो. आणि 8 आहेत ना त्यामुळे जास्त क्वांटिटी आहे. त्याची क्वालिटी तर एकच नंबर आलेली होती. तर खाली अशी कुंडी आहे, त्यावरती इमोजी आहेत. तर मस्त आहेत, मला तर खूप जास्त आवडले. आणि याची लिंक मला भरपूर जणांनी मागितली ना, त्यामुळे पहिले तर तुमच्यासोबत मी हे शेअर केलं. आणि त्याचनंतर ना मला हे पण भरपूर दिवसापासून मागवायचं होतं. तर बघू शकता हे कृष्णाचं आहे, त्याच्यावरती लिहिलेलं आहे ते कृष्णाय वासुदेवाय म्हणून. तर खूप छान आहे हे मी एकदा ऑर्डर केली होती, पण ती माझी ऑर्डर मनानेच कॅन्सल झाली होती. तर बघू शकता छान आलेलं आहे. याला खाली असं 4 हे असे पिसाऱ्यामध्ये आहे, मोराच्या पिसाऱ्यामध्ये. वरती असं सर्कल आहे, राधाकृष्णाची मूर्ती आहे, म्हणजे स्टिकर आहे. आणि असे हे 2 याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते कृष्णांचं. तर छान आहे. याची पण प्राईस खूप म्हणजे कमीच प्राईस आहे. मीच कोणत्या जास्त प्राईजमधलं काही ऑर्डर करत नाही. तर बघू शकता खूप छान आलेलं आहे. आणि याला मी तर आता हॉलमध्येच लावणार आहे. आणि मी जेव्हा होम टूरचा ब्लॉग शूट केला ना त्याच दिवशी ना माझं हे पार्सल आलेलं होतं, जे की मला भरपूर दिवसापासून घ्यायचं होतं असं हॉलमध्ये लावण्यासाठी. आणि ते मला मिशोवरती भेटून गेलं. ज्या गोष्टी मला इतर वेळेस कुठेच दुकानामध्ये भेटत नाहीत ना, त्या मला मिशोवरती इझिली भेटून जातात. आणि खूप खूप कमी प्राईसमध्ये भेटून जातात. तर हे आहे ग्रीन कलरचा वेल. तर मला ह्या वर्षी ना गणपती बाप्पा बसवायचे आहेत माझ्या घरी. आणि त्याच डेकोरेशनसाठी ना मी हे वेल ऑर्डर केलेले आहेत, जे की हे 8 वेलचा हा पीस आलेला आहे. आता सध्या मी ना ते वेल सगळे लावून घेतलेले आहेत. काही किचनमध्ये लावलेत, तर काही बेडरूममध्ये लावलेले आहेत. आणि हा एक आता तुम्हाला दाखवण्यासाठी हा मी एक आता जस्ट काढला. आणि आता हाच मी म्हटलं तुम्हाला दाखवते.
तर हा खूप मोठा पण आला आहे, असं पण नाही की खूप शॉर्ट आहे, मोठा आलेला आहे आणि अगदी कमी प्राईजमध्ये 8 पीस मला भेटून गेले. आणि डेकोरेशनसाठी म्हणाल तर ना खूप छान वाटते आणि खूप छान असा लुक येतो. तर बघू शकता खूप मोठा आलेला आहे हे वेल ग्रीन कलरचा. तर आता मी काही रूममध्ये लावलेले आहेत, ते काही काही किचनमध्ये पण लावलेले आहेत आणि हा एक मस्त आलाय, तुम्हाला तो दाखवण्यासाठी मी काढून घेतला. तर खूप छान आलेला आहे. आपण जर दुकानामध्ये घ्यायला गेलो ना तर ते खूप महाग भेटतं आणि मिशोवरती जर पाहिलं ना तर खूप स्वस्तामध्ये भेटून जातं. काही त्यामध्ये 5 पीसचे पण होते वेल, काही 6चे होते, काही 8चे होते. तर मी 8 पीसचं ते ऑर्डर केलेलं आहे. आणि त्याचबरोबर ना हा एक माझा डब्बा आलेला आहे. तर हा तर खूपच छान आहे. याची क्वालिटी म्हणाल तर ना खूप सुंदर आलेली आहे. एकदम कडक आहे, किती जरी आपण दाबलं ना तरी याला काहीच होत नाही, काहीच दबत नाही, म्हणजे थोडं पण असं लवचिक नाही येते. तर यामध्ये पण कलर होते, व्हाईट कलर होता, ब्ल्यू कलर होता, येल्लो पण होता, पण मला हा पिंक कलर खूप जास्त आवडला, त्यामुळे मग मी हाच ऑर्डर केला. तर यामध्ये ना असे 6 बॉक्स आहेत, 6 एक का 5 आहेत, 6 बॉक्स आलेले आहेत आणि छान आहे. तर पिंक कलरमध्ये मी हे ऑर्डर केलेलं होतं आणि प्रत्येक याच्यामध्ये ना असं स्पून आलेला आहे. तर बघू शकता. आता याच्यामध्ये मी काय ठेवू, मला हा प्रश्न पडलाय, कारण की आता सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे डबे आहेत. आता यामध्ये मी काय ठेवू ह्याची मला काहीच आयडिया नाहीये, पण मिशोवरती मला हे आवडलं म्हणून हे मी घेऊन टाकलं. तर आता तुम्हीच सांगा मला कमेंट करून ह्याच्यामध्ये मी काय ठेवू, कारण की मसाले ठेवण्यासाठी माझ्याकडे मसाल्याचा डब्बा आहे. कडधान्य ठेवण्यासाठी पण मी जेव्हा डीमार्टला गेले होते ना त्यावेळेस मी तिकडून येतानाच ना बरण्या घेऊन आले आहे आणि त्याच बरण्यांमध्ये मी कडधान्य पण ठेवून दिलेले आहेत. आता मी यामध्ये ठेवू का याचा प्रश्न पडलाय. तर मला तर वाटतं यामध्ये मी रांगोळी ठेवावी. याच्यातले स्पून मी काढून टाकते, कारण की रांगोळी ठेवायला माझ्याकडे काहीच नाहीये. तर यामध्ये रांगोळी खूप छान बसेल. आणि मला वाटलं होतं की छोटा डब्बा येईल, मला ना खरं तर त्यामध्ये खडे मसाले ठेवायचे होते, पण याची साईजच खूप मोठी आली, त्याच्यामुळे म्हटलं यामध्ये मी रांगोळी ठेवू शकते. आणि 6 बॉक्स आहेत ना, तर बसेल माझी रांगोळी त्यामध्ये, खूप छान बसेल, कारण माझी रांगोळी मी ना अशीच कुठे पण ठेवून दिली त्यामुळेच. त्यानंतर ना हे आहेत कंटेनर्स. तर आता हे फ्रीजसाठी मी मागवले आहेत, म्हणजेच की किचनसाठी, आता किचनच्या रूमसाठी म्हणता येईल. तर हे जे कंटेनर्स आहेत ना, तर आता हे आलेले आहेत 4. आता 4 पीसचाच कॉम्बो मी ऑर्डर केला होता. तसं तर 5चे पण होते, 6चे पण होते, 8चे पण होते, पण एवढे नको म्हटलं, कारण की मी जास्त भाजीपाला पण आणत नाही. आम्ही दोघे पण बाहेर असतो तो ऑर्डरला, त्यामुळे म्हटलं जसं लागेल तसंच भाजीपाला मी घेऊन येत असते. आणि आणला ना आपण फ्रीजमध्ये तसंच ठेवून देतो, कॅरी बॅगमध्ये, किंवा फ्रीजमध्ये खाली जे भांडं येतं ना त्यामध्ये आपण ठेवून देतो. पण त्यामध्ये ठेवण्याऐवजी ना हे कंटेनर्समध्ये जर ठेवलं ना तर मला वाटेल की आपलं फ्रीज पण एकदम स्वच्छ राहील आणि छान असा लुक पण येईल आपल्या फ्रीजला. तर 4 पीसचा मी हा कॉम्बो सेट ऑर्डर केला होता. याची पण क्वालिटी छान आलेली आहे. तर बघू शकता खूप मस्त आलेली आहे ही क्वालिटी, जे की 4 कंटेनर्स मला रिसीव झाले होते. तर छान आहे, यामध्ये आपण काही पण ठेवू शकतो, टोमॅटो, वांगे वगैरे काही पण ठेवू शकतो. तर मस्त आलेलं आहे. हे मी ना दीदीकडे पाहिलं होतं, मी पुण्याला गेलते ना त्यावेळेस तिच्याकडे होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि ते मला आवडलं. त्यानंतर मग मी पण हे ऑर्डर केलं. तर खूप छान आलेलं आहे. आता यामध्ये मी काही पण ठेवू शकते आणि फ्रीजमध्ये ना जास्त राडा पण होणार नाही, जास्त पसारा होणार नाही. आपण ह्याच्यामध्ये ठेवलं ना तर मस्त एकदम सेफमध्ये राहू शकतं. तर आतापर्यंत मी तुम्हाला जवळपास 4 ते 5 वस्तू मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आता ह्या झाल्या काही वस्तू, अजून काही वस्तू मागवल्या आहेत, पण त्या मी आता ठेवून दिलेल्या आहेत किचनमध्ये, रूममध्ये, त्या पण मी तुम्हाला थोड्या वेळाने शेअर करते. आता पहिले तर मी तुमच्यासोबत ना आणखीन एक वस्तू राहिली, जे की मी कुंड्यांसाठी ना स्टँड मागवलेले आहेत. तर बघू शकता हे जे आहेत ना स्टँड, हे लोखंडी स्टँड आहेत. आणि आता मी काही कुंड्या पण मागवल्यात, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता मला इंडोर प्लांट ठेवायचे आहेत ना, त्यासाठी मी हे स्टँड ऑर्डर केलेले आहेत, जे की लोखंडी स्टँड आहेत. आणि आपण जर का कुंड्या जर आपण घरामध्ये ठेवल्या ना तर काय होतं, त्याच्यामध्ये आपण पाणी ओतलं ना कुंड्यांमध्ये तर ते पाणी सगळं फरशीवरती येतं आणि फरशी पूर्णपणे खराब होऊन जाते. त्याच्यामुळेच मग मी हे स्टँड मागवलेले आहेत, त्यावरतीच कुंडी ठेवायची. आणि कुंड्यांखालीच ना ते पण सांगते मी कुंड्यांचं. तर ह्या स्टँडची क्वांटिटी 5 स्टँड आलेले आहेत. तर बघू शकता
5 स्टँड आहेत हे, आणि याची खूप मजबूत आहेत ते. आपण किती पण जड वस्तू यावरती ठेवू शकतो सहजासहजी, तरी ते वाकणार नाहीत मी तर म्हणते, कारण की खूप छान आहे. तुम्ही पण मागवू शकता हे. मला तर जास्तच आवडलं, आणि हे पण मी दीदीकडेच पाहिलं होतं. तर तसं तर म्हणलं कुंडी खालीच ठेवावं लागते फ्रीजवरती. जर हे स्टँड मागवले तर छान वाटेल नाही का, एक लुक येईल. तर मस्त आहे ते स्टँड. याची पण प्राईस काही जास्त नाही आहे, अगदी कमी प्राईसमध्येच मला हे स्टँड रिसीव्ह झाले. यामध्ये 12 स्टँडचा पण पीस होता, त्याचबरोबर 10 स्टँडचा पण होता. आपल्याला पाहिजे तसं मिशोवरती भेटून जाईल. पण मी जास्त नाही मागवले, अगदी 5 स्टँड ऑर्डर केले. आधी म्हटलं 5च पाहते ऑर्डर करून, कसे येत आहेत कसे नाही ते पाहू. जर चांगले आले तर नंतर आपण नक्कीच ऑर्डर करू. तर हे जे 5 स्टँड आहेत ना, ते मी कुंड्या ठेवण्यासाठी ऑर्डर केलेले आहेत. आता त्याचबरोबर ज्या कुंड्या म्हणते ना मी, तर त्याच ह्याच त्या कुंड्यांना मी मिशोवरून ऑर्डर केलेल्या आहेत. आता ह्या ज्या कुंड्या आहेत ना, त्या मला वाटतंय 5 कुंड्या आलेल्या आहेत. हां, 5 कुंड्या आहेत. तर ही आहे पहिली कुंडी. त्यामध्येच ना वरती अशी कुंडी आहे, आणि खाली याला असं झाकण आलेलं आहे. हे झाकण कशासाठी आलंय, तर आपण जेव्हा प्लांट्सला पाणी टाकतो ना, तेव्हा ते पाणी फरशीवरती येतं, ते तर मी तुम्हाला सांगितलंच. आणि मग ते फरशी आपली सगळी खराब होऊन जाते. त्यामुळेच ना हे खाली झाकण दिलेलं आहे, म्हणजेच की त्याचं खाली ठेवण्यासाठी. आणि आता हे जे आहे पहिलं प्लांट, तर हे पण प्लांट मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे. आता हे आपण इनडोअर पण ठेवू शकतो आणि आउटडोअर पण ठेवू शकतो, पण हे प्लांट मी सध्या तर ना इनडोअर ठेवलेलं आहे. इनडोअर प्लांट जर आपल्या घरामध्ये असतील ना, तर घराला खूप छान असा लुक येतो. तर हे मी इनडोअर प्लांट ऑर्डर केलेलं आहे, आणि खूप छान आलं आहे. याची पॅकिंग वगैरे खूप सुंदर आली होती. पण त्या दिवशी मी जेव्हा फ्रेम ठेवली ना, वरती लावली होती, तर ती फ्रेम ना ह्या झाडावरतीच पडली माझ्या, कारण की त्याचं एक ना पान असं तुटलेलं आहे. ती फ्रेम पडली म्हणून, बाकी काही विषय नाही. तर खूप छान आलेले आहे. हे प्लांट्स पण खूप छान आहे. अजूनपर्यंत तर ह्या प्लांटला काहीच झालेलं नाही. उलट ना याला बारीक बारीक ना आतमधून कोंब फुटलेले आहेत. तर छान आलेलं आहे हे माझं प्लांट. तर मला तर खूप जास्त आवडलं. आणि त्याचसोबत ना मी हे स्नेक प्लांट पण मागवलेलं आहे. तर बघू शकता, हे जे स्नेक प्लांट आहे ना, ते पण मी मिशोवरूनच ऑर्डर केलेलं आहे. आणि ही आहे 2 नंबरची कुंडी. ह्याला आता प्रत्येक कुंडीला खाली झाकण आलेलं आहे, ते काही मी तुम्हाला सांगत नाही प्रत्येकच प्लांटविषयी. तर हे आहे स्नेक प्लांट. हे पण मी ह्याच प्लांटसोबत ह्या 2 प्लांटचा मी कॉम्बो ऑर्डर केला होता. तर बघू शकता, याला पण अजून काही झालेलं नाही आहे. जवळपास 2 महिने झाले असतील. आणि खूप जास्त अशी चमकदार हे स्नेक प्लांट आहे. त्याची वाढ पण होत चाललेली आहे. आणि त्याचबरोबर ना तुम्हाला नाही दिसणार, तर इथे ना असा बारीक असा कोंब पण फुटलेला आहे ह्या स्नेक प्लांटला. तर आता हे पण आपण आउटडोअर पण ठेवू शकतो आणि इनडोअर पण ठेवू शकतो. तर मी आत्तापर्यंत तर इनडोअरच ठेवलं होतं, पण आता दाखवण्यासाठी मी घरात घेऊन आले. आणि सध्या तर शक्यतो मी ना हे आउटडोअरच ठेवणार आहे. आणि त्याचबरोबर ना हे एक आहे रबर प्लांट. तर पाहू शकता, याची उंची तर बघा, तुम्हीच बघा किती मोठी उंची आलेली आहे. याची पानं पण खूप सुंदर आलेली आहे, काहीच झालेलं नाही या पानांना पण. आणि हे पण मी मिशोवरूनच ऑर्डर केलेलं आहे, म्हणजे कुंडी नाही केली ऑर्डर. फक्त मी हे जे रबर प्लांट आहे ना, हे मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे. आता हे पण आपण आउटडोअर ठेवू शकतो. मी तर आउटडोअरच ठेवलेलं आहे, मस्त असं या कुंड्यांमध्ये ठेवून दिलेलं आहे. तर बघू शकता, याची पण जास्त प्राईस नाही आहे, कारण की बाहेर मी हे प्लांट विचारलं तर मला 150-200 रुपये सांगितले होते. पण मिशोवरती मला ना अगदी कमी प्राईजमध्ये हे प्लांट मला भेटून गेलं, त्यामुळे मग मी ते घेऊन टाकलं. तर आत्तापर्यंत तुम्हाला मी 3 प्लांट दाखवले, स्नेक प्लांट, रबर प्लांट, आणि ह्या प्लांटचं काही मला नाव माहीत नाही आहे. त्याचबरोबर हे एक प्लांट आहे, आणि ही एक कुंडी. तर ही आहे ग्रीन कलरची कुंडी, आणि त्यामध्ये हे एक प्लांट आहे. तर आता हे तर शोचंच प्लांट म्हणेल. आणि ह्या पण प्लांटला ना बघा, मधून असे कोंब फुटलेले आहेत. तर ह्या पण प्लांटची मस्त अशी वाढ होत चालली आहे. आणि आता ह्या पण प्लांटला 2 महिने झाले, अजूनपर्यंत याला काहीच झालेलं नाही आहे. म्हणजे याचे पानं आहे तशीच आहेत. म्हणजे काही वेळेस काय होतं, काही जणांचे पानं जर म्हणजे त्यांनी जर ऑनलाईन प्लांट ऑर्डर केले ना, तर त्या प्लांटचे पानं पिवळे होतात, काही वेळेस सुकून जातात. पण माझ्या प्लांटला असं काहीच झालेलं नाही आहे. तर बघू शकता, खूप छान हे प्लांट आलेले आहेत. आणि याला मधून असा कोंब पण फुटलेला आहे, म्हणजेच की आता प्लांटची वाढ होत चालली आहे. त्याचबरोबर ना हे एक आहे अरेका प्लांट म्हणून. तर आता हे मी आउटडोअरसाठीच मागवलं आहे. आणि ही एक कुंडी आहे ब्लॅक कलरची. तर ह्या सगळ्या कुंड्या मी मिशोवरून ऑर्डर केलेल्या आहेत. आणि हे अरेका प्लांट आहे ना, हे फक्त मला ना
जेव्हा मी हे प्लांट घेतलं होतं ना त्यावेळेस फक्त एवढंच आलं होतं. आणि हे जे खालचे जे 2 ते 3 पानं आहेत ना हे आता नवीन फुटलेले आहेत त्याला. तर बघू शकता खूप छान आहे हे पण अरेका प्लांट. याची क्वालिटी पण खूप छान आहे. सगळ्या प्लांटची पॅकिंग ना खूप सुंदर आली होती, खूप म्हणजे खूप सुंदर आली होती. आणि त्यामुळे प्लांटला काही झालं पण नाही. सगळ्याच प्लांटला माझ्या काहीच झालेलं नाही आहे. आणि ही एक आहे शेवटची कुंडी. आता यामध्ये तर मी अजून काहीच लावलेलं नाही आहे. ज्यावेळेस माझ्याकडे एखादं प्लांट येईल त्यावेळेस मी लावून टाकेल. तर अशा प्रकारे त्यावरती असं खाली ठेवण्यासाठी हे झाकण आलेलं आहे. आणि ह्या कुंड्या पण मला ना जास्त महाग नाही भेटल्या, अगदी कमी प्राईजमध्येच भेटून गेल्या. त्याचबरोबर हे एक आहे लकी बांबूचं प्लांट. हे तर म्हणजे भरपूर जणांच्या घरामध्ये असतं. तर हे दुसऱ्यांच्याच घरामध्ये पाहून ना मी पण ऑर्डर केलं. तर बघू शकता खूप सुंदर हे लकी बांबूचं प्लांट आलं होतं. तर ह्यासोबतच ना मी 2 प्लांटचा कॉम्बो ऑर्डर केला होता. एक जडी प्लांट होतं, पण त्या जडी प्लांटची केअर कशी करायची ते मला काहीच आयडिया नव्हती, त्यामुळे ते प्लांट माझं खराब होऊन गेलं. आणि आता हे जे प्लांट आहे ना लकी बांबूचं, तर याला ना असं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. याचं पाणी जवळपास 4 ते 5 दिवसांनी चेंज करायचं, जास्तीत जास्त 3 ते 4 दिवसांनी. तर हे पण प्लांट माझं जवळपास 5 ते 6 महिने झालं मी ऑर्डर केलेलं. ह्यामध्येच ना खाली असं बाउलमध्ये पण येतं, ते काचेचा बाउल असतो त्यामध्ये पण हे प्लांट येतं, पण मी यामध्ये ऑर्डर केलं आणि 2 आले होते, एक खराब झालं. आणि हे एक आहे लकी बांबूचं. तर ह्याची पण वाढ होतच चालली आहे. काही वेळेस मी ना जास्त वाढ झाली ना तर साईडने मी कट करत असते. तर बघू शकता एकदम हिरवगार हे प्लांट आहे आणि छान आहे. तर सगळेच प्लांट माझे छान आलेले आहेत. तर आता ह्या सगळ्या वस्तू ना अशाच होत्या, त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. आता ज्या वस्तू मी घरात लावल्या आहेत ना त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. तर माझी ना फ्रेंड आली होती घरी, त्यामुळे तिच्यासोबतच थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि बसले होते मी. तर ती आता तिच्या घरी गेली आहे आणि परत मला पण तिच्या घरी जायचं आहे. तर तेवढ्या वेळामध्ये मी तुमच्यासोबत हे शेअर करते राहिलेलं. तर हे जे आर्टिफिशियल प्लांट आहेत ना, म्हणजे मी पहिले तुम्हाला 4 दाखवले आणि हे 4 आहेत. तर यामध्ये ना पिंक कलरमध्ये आहेत 2 आणि 2 येलो कलरमध्ये. आणि हे जे स्टँड मागवले आहेत ना हे पण मी मिशोवरून मागवलेले आहेत, जे की 4 आलेले आहेत. त्यामध्ये 5 ह्याचा पण कॉम्बो होता, 6 ह्याचा पण होता आणि 8 ह्याचा पण होता. पण मी ते 4च मागवले आणि ह्याच्यावरती मी असे हे 4 आर्टिफिशियल प्लांट ठेवलेले आहेत. तर त्याने ना खूप छान वाटतंय, ते मस्त असं त्याने लुक पण येतोय. त्याचबरोबर हे 2 हँगिंग आहेत ना, तर हे पण मी इथे लावून घेतलेले आहेत, जे की 2 आलेले आहेत. आणि त्यावरती मी त्या छोट्या छोट्या डॉल ठेवलेल्या आहेत, जे की त्या माझ्याकडे पहिल्याच होत्या. तर बघू शकता ह्याला मी हॉलमध्ये लावलेलं आहे आणि खूप छान त्याने असा लुक येतोय, मस्त असा लुक येतोय. त्याचबरोबर हे जे गुड वाईब्स आहेत ना ते पण मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत, जे की 6 पीस आलेले आहेत. त्यामध्येच ना छान वाटतं हे. त्यामध्येच ना 2 असं, एक गुड वाईब्स म्हणून, एक असं गुड वाईब्स म्हणून आहे. त्याचबरोबर एक बटरफ्लाय आहे आणि 3 असे प्लांट्स आहेत. तर असे हे 6 पीस आहेत आणि खूप छान आले. त्याची क्वालिटी खूप छान आली होती, ते मला खूप जास्त आवडलं आणि मस्त वाटतंय ते मी हॉलमध्ये लावलंय. त्याचबरोबर इकडे यांनी त्यांच्या लॅपटॉपच्याच वरती ना हा स्टिकर मागवलेला आहे, जे की हे 2 आले आहेत. हा मोठा आहे आणि त्यामधला आणखीन एक छोटा आहे, तो दुसरीकडे लावलेला आहे. तर त्यांनी इथे हा स्टिकर लावलेला आहे. त्यांनी तर मला सांगितलं पण नव्हतं ते ऑर्डर केलेलं. तर ही सगळी काही शॉपिंग मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे. तर तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स कसे वाटले मला सांगा कमेंटमध्ये. आणि हां, त्यातलाच हा एक स्टिकर आहे, इथं तो लावलेला आहे. तर छान वाटतंय ते पण. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट राहिली, ते पण तुमच्यासोबत मी आता शेअर करते. तर इकडेच ना बेडरूममध्येच मी हा पडदा मागवलेला आहे, हा नेटचा. तर तो मी ना अशा बेडरूमच्या विंडोजला लावलेला आहे आणि त्यावरती ह्या वेल लावलेल्या आहेत ग्रीन कलरचे. तर बघू शकता ह्या पडद्यामध्ये ना भरपूर सारे कलर पण अवेलेबल होते, पण मला व्हाईट कलर पाहिजे होता, त्यामुळे मला तो भेटून गेला. तर छान वाटतंय ते. त्यावरती मी ग्रीन कलरच्या वेल लावलेले आहेत, मस्त असा लुक येतोय. आणि त्याचबरोबर इकडे मी आमच्या ह्या प्रिंट लावलेल्या आहेत ना, त्यावरतीच ही लायटिंग पण मी मिशोवरून ऑर्डर केलेली आहे, पण ती काही माझी नाही आहे, ती माझ्या फ्रेंडची आहे आणि छान वाटते ती पण. सगळ्या काही वस्तू मी मिशोवरून ऑर्डर केलेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.